नमस्कार मुलांनो, लीप फॉरवर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा आणि तुम्हा सर्वांचं आपल्या या सॅटर्डे स्टोरी सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. मी आशा करते की तुम्ही सर्वांनी मागच्या आठवड्यातील आपलं सेशन नक्कीच बघितलं असेल आणि ते तुम्हाला आवडलं देखील असेल. आजचं सेशन हे या वर्षातील शेवटचं सेशन आहे. आतापर्यंतच्या या प्रवासात तुम्हा सर्वांकडून आम्हाला मिळालेल्या सहकार्यामुळे आम्हाला पुढील सेशन्स अधिक चांगल्या प्रकारे करण्याची प्रेरणा मिळाली आहे. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. यावेळी या सेशनच्या माध्यमातून आपण रिंकीला भेटलो. तिच्या जिज्ञासू वृत्तीमुळे आपण अनेक वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या, समजून घेतल्या आणि शिकल्या सुद्धा. इतकेच नव्हे तर आपण अनेक विविध ऍक्टिव्हिटी सुद्धा केल्या. आजही आपण अशीच एक नवीन आणि मनोरंजक गोष्ट पाहणार आहोत. तर तुम्ही तयार आहात ना? चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या सॅटर्डे स्टोरी सेशनला. अगं रिंकी, हे काय? तू पाणी खाली का फेकलंस? कारण मला जितकी तहान लागली होती तितकं मी पाणी पिऊन घेतलं आणि मग उरलेल्या पाण्याचं मी काय करणार होते, म्हणून मी ते खाली फेकून दिलं. काय झालं ताई? रिंकी, अशा प्रकारे पाणी वाया घालवू नये. पाणी खाली फेकण्याऐवजी ते त्या झाडाच्या कुंडीत टाकू शकली असतीस ना. तुला माहितीये का, पाण्याच्या एका थेंबाला आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो आणि त्यामुळे आपण शक्य तितकं पाणी वाचवायला हवं. अगं पण ताई, घरात इतकं पाणी तर आहेच ना, आणि त्यातलं थोडंसं पाणी मी फेकलं तर काय झालं? दोघांच एवढी काळजी करतेस. रात्रीची वेळ होती. रिंकी झोपण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण पाण्याच्या एका थेंबाला संघर्ष करावा लागतो हे ताईनं सांगितलेलं वाक्य अजूनही तिच्या मनात घोळत होतं. हाच विचार करत करत रिंकी झोपली आणि स्वप्नात तिला तिच्या समोर पाण्याचा एक मोठा थेंब दिसला. तो पाहून रिंकी आश्चर्यचकित झाली आणि आश्चर्य म्हणजे तो थेंब बोलू लागला. द लॉंग जर्नी ऑफ वॉटर, पाण्याचा मोठा प्रवास. ॲज टोल्ड बाय द लिटल ड्रॉप, म्हणजे एका छोट्या थेंबाने सांगितल्याप्रमाणे. हॅलो, माय नेम इज बुंदू. हॅलो, माझे नाव बुंदू आहे. आय एम अ टायनी लिटल ड्रॉप ऑफ वॉटर, बट माय लाईफ इज व्हेरी लॉंग अँड फुल ऑफ ॲडव्हेंचर. मी पाण्याचा एक छोटासा थेंब आहे, पण माझे आयुष्य खूप लांब आणि रोमांचक आहे. आय वॉन्ट टू टेल यू माय होल स्टोरी फ्रॉम माय बर्थ टू बिकमिंग ग्रीन अँड देन गिव्हिंग लाईफ टू अ न्यू लँड. मला तुम्हाला माझ्या जन्मापासून माझा पाऊस बनण्यापर्यंतचा प्रवास आणि एका नवीन भूमीला जीवन देण्यापर्यंतची माझी गोष्ट सांगायची आहे. A long time ago, I lived in a quiet lake. The lake's water was cool, blue and calm. तुम्हाला माहितीये का, खूप पूर्वी मी एका शांत सरोवरात राहत होतो. त्या सरोवराचे पाणी थंड, निळे आणि एकदम शांत होते. Every day, the sun would shine from the sky and spread its warm rays on us. We water drops would talk to each other, laugh and sometimes play hide and seek with the sun. दररोज सूर्योदय होऊन त्याचे उबदार किरण आमच्यावर पसरायचे. आम्ही सर्व पाण्याचे थेंब एकमेकांशी बोलायचो, हसायचो आणि कधी कधी सूर्यासोबत लपाछपी सुद्धा खेळायचो. वन डे द सन शोन इवन ब्राईटर, आणि एके दिवशी सूर्य नेहमीपेक्षा जास्त तळपत होता. इट्स हीट वॉज व्हेरी स्ट्रॉंग. Slowly, I started feeling lighter. It felt like some invisible hand was pulling me upward. त्याची उष्णता खूप तीव्र होती. हळूहळू मला हलके वाटू लागले, जणू काही एखादा अदृश्य हात मला वरच्या दिशेने खेचतोय असं वाटले. I was scared, but also strangely excited. And then I started flying. मला भीती वाटत होती, पण त्याच वेळी एक विचित्र उत्साह सुद्धा जाणवत होता. आणि मग मी अचानक उडू लागलो. येस, आय हॅड नाव टर्न्ड इनटू वेपर. होय, मी आता वाफेत रूपांतरित झालो होतो. दिस इज कॉल्ड इव्हॅपोरेशन. व्हेन द सन्स हीट लिफ्ट्स वॉटर अँड टर्न्स इट इनटू वेपर. जेव्हा सूर्याच्या उष्णतेमुळे पाणी वर उचलले जाते आणि त्याचे वाफेत रूपांतर होते, त्याला बाष्पीभवन असं म्हणतात. I kept flying higher and higher.
The color of the sky kept changing and cold air started flowing all around me. मी अधिकाधिक उंच उडत राहिलो. आकाशाचा रंग बदलत होता आणि माझ्या सभोवताली थंड हवा वाहू लागली होती. Up there, I met many other drops like me. Some came from oceans, some from rivers, and some from ponds. तिथे मला माझ्यासारखेच अनेक थेंब भेटले. काही तर समुद्रातून आले होते, काही नद्यांमधून, तर काही तलावातून आले होते. We all came together and slowly formed a fluffy white cloud. आणि आम्ही सर्व एकत्र आलो आणि आमच्या एकत्र येण्याने हळूहळू एक पांढरा मऊ ढग तयार झाला. This is called condensation, when vapor cools down and joins together to form clouds. जेव्हा बाष्प थंड होऊन एकत्र येते आणि ढग तयार होतात, तेव्हा त्या प्रक्रियेला संगनन असं म्हणतात. As a cloud, we kept floating in the sky. Sometimes we passed over mountains, sometimes we watched the fields below. एक ढग असल्यामुळे आम्ही आकाशात एकदम छान तरंगत होतो. कधी आम्ही पर्वतावरून जात होतो, तर कधी खाली असलेल्या शेतांकडे पाहत होतो. We saw children going to school, farmers working in their fields and forests shining with greenery. आम्ही मुलांना शाळेत जाताना, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात काम करताना पाहिले आणि हिरवळीने नटलेली जंगले सुद्धा पाहिली. But as time passed, the clouds grew heavier. Many drops had gathered inside it. We all kept joining together and the cloud turned dark and heavy. पण जसा जसा वेळ गेला तसा तसा हा ढग अधिकच जड होत गेला. त्याच्या आत पाण्याचे अनेक थेंब जमा झाले होते. आम्ही सर्वजण एकत्र येत राहिलो आणि हा काळा ढग जड झाला. Then one day suddenly a strong wind blew. Lightning flashed and we all started falling. Yes, it was raining. मग एके दिवशी अचानक सोसाट्याचा वारा सुटला, विजा चमकल्या आणि आम्ही सगळे खाली पडू लागलो. होय, पाऊस पडत होता. I fell quickly and reached the ground. Some drops landed on leaves, some soaked into fields, and some flowed down the mountain slopes into river. मी वेगाने खाली पडलो आणि जमिनीवर पोहोचलो. काही थेंब पानावर पडले, काही शेतात मुरले, तर काही डोंगराच्या उतारावरून वाहून गेले. I sank into a small hole in the soil and slowly went underground. मी मातीतील एका लहान खड्ड्यात शिरलो आणि हळूहळू जमिनीखाली गेलो. A few days later, I reached a well and then a farmer pulled me out to water his field. Now I am inside a leaf, a green one, facing the sun. And after some time, the sun started shining again and I slowly began to warm up again. And my new journey began. काही दिवसानंतर मी एका विहिरीजवळ पोहोचलो आणि मग एका शेतकऱ्याने आपल्या शेताला पाणी देण्यासाठी मला बाहेर काढले. आता मी एका पानामध्ये आहे, एका हिरव्या पानामध्ये, सूर्यासमोर. आणि काही वेळानंतर सूर्य पुन्हा तळपू लागला आणि मी हळूहळू गरम होऊ लागलो आणि माझा नवीन प्रवास सुरू झाला. मित्रांनो, ही गोष्ट ऐकल्यावर मला पाण्याच्या प्रत्येक थेंबामागील संघर्ष समजला आणि तेवढंच नाही तर प्रत्येक थेंबाचं महत्व सुद्धा समजलं. तुम्हाला पाण्याचं महत्व समजलंय का हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. चला तर मुलांनो, रिंकीला तर ही गोष्ट समजली आणि अर्थ सुद्धा कळाला. चला तर या गोष्टीवर आधारित काही कठीण शब्द आणि त्यांचे अर्थ पाहूया. पहिला आहे टायनी. टायनी म्हणजे सूक्ष्म किंवा खूप छोटे. दुसरा आहे ऍडव्हेंचर म्हणजे साहस. तिसरा आहे इनविजिबल म्हणजे अदृश्य. चौथा आहे एव्हॅपोरेशन म्हणजे बाष्पीभवन. पुढचा आहे वेपर म्हणजे वाफ. पुढचा आहे कंडेन्सेशन म्हणजे वाफेचे पाण्याच्या थेंबात रूपांतर. पुढचा आहे फ्लफी म्हणजे फुगीर. पुढे आहे लाइटनिंग म्हणजे वीज. अंडरग्राउंड म्हणजे खोल जमिनीत. जर्नी म्हणजे प्रवास. आता या कथेवर अजून एक ऍक्टिव्हिटी करूया. या ऍक्टिव्हिटीचं नाव आहे फिल इन द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा भरा. पहिला प्रश्न बघूया. The name of the water drop is dash and the right answer is Bundu. Next, the water drop first lived in dash and the right answer is lake. Next,
The sun's heat changed the water into dash, and the right answer is vapor. Next, many drops joined together to form a dash, and the right answer is cloud. And the last one, the drops fell down from the cloud as dash, and the right answer is rain. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलेल्या, ऐकलेल्या आणि समजलेल्या सर्व कथांमधून मी खूप काही शिकली आहे आणि मला आशा आहे की तुम्हाला इथे शिकायला मिळालं असेल. तर या वर्षीचा प्रवास इथंच संपवूया. भेटूया पुढच्या वर्षी आणखीन काही छान छान गोष्टीसह. तोपर्यंत हसत रहा, खेळत रहा, अभ्यास करत रहा. थँक्यू.